बाप्पा नाचत आहे आणि दोघंही मात्र आपल्या पुत्रासहित प्रसन्न आहे. आणि या देवादिदेव महादेव पुत्र श्री गणेश कशाची देवता आहे? कशाची देवता आहे? हा, बुद्धीची. बुद्धीची देवता श्री गणेश आहे. आणि कशावरती स्वार होतात? वाहन काय आहे? हा, मूषक. हे मूषक कशाचं? तर्काचं प्रतीक आहे. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि कशावरती स्वार आहेत? तर्कावरती. आणि या गणपती बाप्पांचे कान कसे आहेत? सुपासारखे. मग या कानाने एवढे मोठे मोठे कान आहे गणपती बाप्पांचे. या कानाने गणपती बाप्पा काय करतात माहितीये का? तुमच्या सगळ्यांचे गाराणे ऐकून घेतात. पण जसं सूप काम करते ना, कोणतं काम करते सूप? पाकडण्याचं. चांगलं चांगलं ते आणि वाईट असेल ते तसंच करायचं आपल्याला या सुपाने. चांगलं चांगलं ते आणि याच्यात त्याचं जर निंदा चुगल्या काही आलं, कोणी सांगितलं तर त्याला या सुपाने तेच काम करायचंय. कोणत्या? या कानांनी. हे गणपती बाप्पांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे गाराणे ऐकू ऐकू गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पांची भूमिका ज्यांनी स्वीकारलेली आहे आणि साकारलेली आहे, असे एकदा जोरदार या बाळासाठी टाळ्या होऊ द्या. बुद्धीची देवता. लहानाचे मोठे व्हायला लागले गणपती बाप्पा. एवढं तर्क ज्याचा दिमाग चालतो की नाही, तर्कावर तर्क लावत राहतात. असं केलं तर कसं होईल, तसं झालं तर काय होईल, त्याने तसं झालं, त्याने तसं केलं, मग काय पर्याय, परिणाम काय, हे बुद्धी विचार करायला भाग पाडते आणि हे तर्क मात्र सुचत जातात. या तर्कावरती स्वार ही बुद्धी आहे. बर, देवादिदेव महादेवांचं वाहन काय आहे? नंदी. नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. कशाचं? जसं मूषकराज तर्क आहे, तसं नंदी हे धर्माचं आहे. आणि देवादिदेव महादेव मात्र आपल्या पुत्राला सदैव प्रेम करते. पार्वती ही प्रेम करते आणि बाळ लहानाचा मोठा होते. संस्कार ही आई देते बाळाला. अगदी जसा कुंभार दादा मडके घडवतो की नाही, तशाच प्रमाणे या बाळाला घडविण्याचं, संस्कार देण्याचं काम करते. आणि बाळ हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले. एवढे संस्कार किती ओतप्रोत भरले आणि त्यांनी निश्चय तर केलेला आहे की मी मात्र काय तर ब्रह्मचारी राहील. ब्रह्मचारी राहील असा निर्णय केला. कोणी? गणपती बाप्पांनी. करायला लागले आपल्या आई वडिलांना. या शिव पार्वतीला श्री गणेशाने प्रदक्षिणा केल्या. जशी प्रदक्षिणा पूर्ण झाली, नमस्कार करून उभे राहिल्या पुढे. का? कारण आज्ञाकारी पुत्र आहे, ज्याने आईच्या आज्ञेसाठी स्वतःचा प्राण सुद्धा समर्पित करायला मागे पुढे पाहिले नाही.